Today we are going to learn Unit 5 Festivals of Environmental Studies, Chapter 13 Festival of Different People. So in India we observe many different festivals. See here, we observe many different festivals. Observe means आपण बघतो. Many different festival म्हणजे बरेचसे सण आपण बघतो. On festival days, people greet one another and spread joy and happiness. फेस्टिवल म्हणजे काय? सण. सणांच्या दिवशी. ऑन फेस्टिवल डेज, सणांच्या दिवशी पीपल ग्रीट म्हणजे काय? एकमेकांना शुभेच्छा देतात. वन अनादर म्हणजे एकमेकांना. आणि स्प्रेड जॉय अँड हॅपीनेस. स्प्रेड म्हणजे काय? पसरवणे. जॉय म्हणजे आनंद पसरवणे. आणि हॅपीनेस आणि जॉय पसरवणे. जन्माष्टमी. फर्स्ट फेस्टिवल कोणतं आहे? जन्माष्टमी. पीपल सेलिब्रेट बर्थ ऑफ लॉर्ड कृष्णा बाय फास्टिंग अँड सिंगिंग भजन्स अँड सॉंग्स. पीपल सेलिब्रेट म्हणजे काय? लोक. पीपल म्हणजे लोक. सेलिब्रेट म्हणजे काय? साजरे करतात. सेलिब्रेट बर्थ ऑफ लॉर्ड कृष्णा म्हणजे भगवान कृष्ण जो आहे त्याचा बर्थ जो आहे तो सेलिब्रेट करतात. कसा? बाय फास्टिंग म्हणजे उपवास. अँड सिंगिंग भजन्स अँड सॉंग्स. भजन आणि सॉन्ग एक गाऊन. ओके. द डे आफ्टर दिस इज सेलिब्रेटेड ॲज दहीहंडी. याचा दुसरा दिवस कोणता असतो? डे आफ्टर दिस म्हणजे या लॉर्ड कृष्णाच्या जन्माष्टमीच्या नंतरचा दुसरा दिवस कोणता असतो? दहीहंडी. यंगस्टर्स फॉर्म अ ह्युमन पिरॅमिड टू ब्रेक द हंडी टू गेट द गुडीज इनसाइड. म्हणजे यंगस्टर्स म्हणजे तरुण लोक फॉर्म काय करतायत? ह्युमन पिरॅमिड म्हणजे माणसांचं असं इथं पिरॅमिड इथं चित्रात दिसतंय. हे पिरॅमिड, हे असं पिरॅमिड फॉर्म करतायत. ओके. आणि काय करतायत? कशासाठी? दहीहंडी ब्रेक करण्यासाठी. आणि त्या हंडीमध्ये काय असतं? गुडीज इनसाइड म्हणजे छान छान वस्तू असतात, खाऊच्या वस्तू, भेटवस्तू. नेक्स्ट आहे ओणम. ओणम इज इम्पॉर्टंट फेस्टिवल ऑफ केरला. ओणम कुठलचं आहे? केरळचं आहे. इट इज हार्वेस्ट फेस्टिवल सेलिब्रेटेड इन ऑगस्ट और सप्टेंबर. हार्वेस्ट म्हणजे काय? शेतातलं धान्य काढणे. शेतातलं धान्य काढण्याचा हा सण आहे आणि सेलिब्रेट कधी केला जातो? ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये. द डोरवे इज डेकोरेटेड विथ फ्लोरल डिझाईन्स कॉल्ड पोकालम. डोरवे म्हणजे दरवाजे, ते डेकोरेट केले जातात विथ फ्लोरल डिझाईन. फ्लोरल म्हणजे काय? फुलांचे डिझाईन. कॉल्ड पोकालम. इथं दिसते बघा चित्रामध्ये, इथं दाखवलेत फुलांचे डिझाईन केलेले आहेत. दे प्रिपेअर स्पेशल डिश कॉल्ड पायासम. आणि ते काय करत आहेत? एक डिश बनवत आहेत. कोणती डिश बनवत आहेत? पायासम. ठीक आहे ना, जसं आपल्याकडं पुरणपोळ्या वगैरे असतात स्पेशल डिश, तशी त्यांच्याकडे पायासम. अजून काय असतं त्या सणामध्ये? बोट रेसिंग. बोट रेसिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट इव्हेंट इन दिस फेस्टिवल. इथं दिसते बोट चित्रामध्ये. ही बोट रेसिंग काय आहे? त्यांचं एक फेस्टिवल. दीज बोट्स आर कॉल्ड चुंदाज और स्नेक बोट. याला काय म्हणतात? चुंदा म्हणतात किंवा स्नेक बोट म्हणतात. अराउंड टेम्पल एलिफंट्स आर डेकोरेटेड अँड टेकन आउट इन प्रोसेशन्स. एलिफंट प्रोसेशन्स म्हणजे काय? मिरवणूक. म्हणजे टेम्पलच्या आसपास अराउंड टेम्पल एलिफंट हे डेकोरेट केले जातात आणि त्यांची मिरवणूक काढली जाते. नेक्स्ट आहे नवरोज. नवरोज इट इज न्यू इयर फेस्टिवल ऑफ द पारसीज. पारसी लोकांचा हा सण आहे. दे विअर न्यू क्लोथ्स अँड व्हिजिट द फायर टेम्पल. पारसी लोकांचं टेम्पल कोणतं असतं? फायर टेम्पल. आपण लास्ट चॅप्टरमध्ये शिकलो. दे विश वन अनदर साल मुबारक. साल मुबारक असं म्हणून ते काय करतात? एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. पुढचा सण आहे दुर्गा पूजा. दिस 10-day फेस्टिवल इज वाईडली सेलिब्रेटेड इन वेस्ट बेंगॉल. आता हा 10 दिवसाचा सण आहे. 10-day फेस्टिवल म्हणजे काय? 10 दिवसांचा सण. तो कुठं सेलिब्रेट केला जातो? वेस्ट बंगालमध्ये. आयडॉल्स ऑफ गॉडेस दुर्गा आर
सेट अप इन पंडाल्स अँड वर्शिप्ड फॉर 9 days. आयडल्स म्हणजे काय? मूर्त्या. गॉडेस दुर्गा, दुर्गा मातेच्या, गॉडेस म्हणजे देवी किंवा माता, दुर्गा देवीच्या मूर्त्या ज्या आहेत त्या सेट केल्या जातात पंडाल्समध्ये. पंडाल म्हणजे काय? जे आपण मंडळ टाकतो गणपतीच्या मंडळाच्या वेळेस दिसतो त्याला म्हणतात पंडाल्स. अँड वर्शिप्ड फॉर 9 days. वर्शिप म्हणजे पूजा केली जाते 9 दिवस. ऑन द 10th day द आयडल्स आर इमर्स्ड इन रिव्हर्स ऑर लेक. आणि 10व्या दिवशी हे आयडल्स म्हणजे या मूर्त्या काय केल्या जातात? नदीत इमर्स म्हणजे बुडवल्या जातात. कशात? रिव्हर्स ऑर लेक्समध्ये. लेक्स म्हणजे तलाव, रिव्हर्स म्हणजे नदी, इमर्स म्हणजे बुडवणे. सो इन नॉर्थ इंडिया द फर्स्ट 9 days ऑफ द फेस्टिवल इज सेलिब्रेटेड ॲज अ नवरात्री. आणि नॉर्थ इंडियामध्येच या सणाला काय म्हणतायत? नवरात्री म्हणतायत. इट इज ऑल्सो रिमेंबर लॉर्ड रामाज व्हिक्टरी ओव्हर रावणा. म्हणजे हे कशासाठी? लॉर्ड आपले प्रभू श्रीराम जे होते, लॉर्ड राम म्हणजे काय? प्रभू श्रीराम यांनी रावणावर जो विजय मिळवला होता ते सेलिब्रेट करण्यासाठी हे नवरात्री सेलिब्रेट केली जाते. कुठं? नॉर्थ इंडियामध्ये. नॉर्थ म्हणजे उत्तर, इंडिया म्हणजे भारत, उत्तर भारतात. इफिगीज ऑफ डेमन किंग रावणा. इफिगी म्हणजे काय? हे मोठे मोठे पुतळे, हे असे इथं चित्रात दिसत आहेत हे पुतळे, नाही का नाही? इथं दिसतोय आपल्याला या चित्रामध्ये इथं. तर असे इफिगीज जे आहेत ते मोठे मोठे रावणाचे बनवले जातात आणि बर्न केले जातात. कधी? बर्न्ड ऑन द 10th day विच इज कॉल्ड विजयादशमी ऑर दसरा. म्हणजे 10व्या दिवशी. नवरात्रीचे 9 दिवस झाले तर 10व्या दिवशी विजयादशमी किंवा दसऱ्याला हे पुतळे बर्न केले जातात. सो इन सदर्न अँड वेस्टर्न इंडिया द नवरात्री फेस्टिवल इज डिवोटेड टू गॉडेस अंबा. तर साऊथ म्हणजे दक्षिण भारतात आणि वेस्टर्न म्हणजे पश्चिम भारतात ही नवरात्री फेस्टिवल जे आहे तो कुणाला अर्पण केलेला आहे? डिवोटेड म्हणजे काय? कुणाच्या कुणासाठी किंवा कोणत्या देवाच्या किंवा देवाला अर्पण केलं आहे? तर गॉडेस अंबा. गॉडेस अंबाच्या नावाने तो सेलिब्रेट केला जातो. द वेस्टर्न इंडिया कम्युनिटी डान्सेस कॉल्ड रास गरबा और दांडिया रास आर ऑर्गनाइज्ड. आणि कम्युनिटी डान्स कोणता? गरबा डान्स किंवा दांडिया रास हा काय केला जातोय? ऑर्गनाइज्ड केला जातोय. दिवाळी. नेक्स्ट आहे दिवाळी. दिवाळी इज सेलिब्रेटेड ऑल ओव्हर इंडिया. इट इज फेस्टिवल ऑफ लाईट्स. म्हणजे दिवाळी जे आहे ते कशाचं फेस्टिवल आहे? लाईट्सचं म्हणजे दिव्यांचं. पीपल क्लीन अँड डेकोरेट देअर हाऊसेस विथ कलरफुल लँटर्न्स अँड अर्थन लॅम्प्स. पीपल काय करतायत? क्लीन करतायत आणि डेकोरेट करतायत त्यांचे हाऊस. कशाने? पीपल क्लीन अँड डेकोरेट देअर हाऊसेस म्हणजे काय? त्यांचे हाऊस जे आहेत किंवा घरं जे आहेत ते स्वच्छ करतायत आणि सजवत आहेत. डेकोरेट म्हणजे काय? सजवणे. क्लीन म्हणजे स्वच्छ करणे. कशाने करतायत ते? विथ कलरफुल लँटर्न्स अँड अर्थन लॅम्प्स. कलरफुल लँटर्न म्हणजे काय? रंगीबेरंगी दिवे, नाही का नाही? जे आपण इथं आकाशकंदील दिसतोय इथं हा चित्रात तो. आणि अर्थर्न लॅम्प. अर्थर्न लॅम्प म्हणजे काय? की मातीने बनवलेले छोटे छोटे पांते जे असतात ना, मातीच्या पांत्या आपल्या, त्याला म्हणायचं आहे अर्थर्न लॅम्प. अर्थर्न म्हणजे मातीच्या. ओके. कलरफुल रंगोलीज आर मेड. म्हणजे रंगीबेरंगी रांगोळ्या काय केल्या जात आहेत? काढल्या जात आहेत. कुठं कुठं काढल्या जातात त्या? ॲट द एंट्रन्स ऑफ हाऊसेस म्हणजे हाऊसच्या एंट्रन्सपाशी. एंट्री म्हणजे काय? जिथं आपले प्रवेशद्वार असतं त्याला काय म्हणतो आपण? एंट्रन्स. तिथं. पीपल विअर न्यू क्लोथ्स अँड वर्शिप गॉडेस लक्ष्मी. विअर म्हणजे काय? घालणे. पीपल म्हणजे लोक काय करतायत? नवीन क्लोथ्स घालतायत आणि वर्शिप करतायत काय? गॉडेस लक्ष्मीला काय करतायत? वर्शिप करतायत. ओके. स्वीट्स अँड गिफ्ट्स आर एक्सचेंज्ड अँड फायर क्रॅकर्स आर बस्ट. स्वीट्स म्हणजे मिठाई, गिफ्ट म्हणजे भेटवस्तू, एक्सचेंज म्हणजे एकमेकांना देणे, अँड फायर क्रॅकर्स आर बस्ट. फायर क्रॅकर्स काय केले जातात? बस्ट केले जातात. म्हणजे फायर क्रॅकर्स म्हणजे फटाकडे फोडले जात आहेत. वी शूड बी केअरफुल वाईल बस्टिंग फायर क्रॅकर्स. आपण काय केलं पाहिजे?
फायर क्रॅकर्स वाजवताना काय राहिलं पाहिजे, केअरफुल म्हणजे काळजी घेतली पाहिजे. बस्टिंग म्हणजे फोडणे किंवा वाजवणे, फायर क्रॅकर्स म्हणजे फटाकडे. इथं दिसतंय बघा, पणत्या लावलेत, फायर क्रॅकर बर्न करतायत, आकाशकंदील लावला आहे, दिसतोय चित्रात. नेक्स्ट आहे ईद उल फित्र. नाव व्हॉट इज ईद उल फित्र? हा मुसलमानांचा सण आहे, आपल्याला माहिती आहे. सो ईद उल फित्र इज अन इम्पॉर्टंट फेस्टिवल ऑफ द मुस्लिम्स. तर हा कुणाचा सण आहे? मुस्लिम लोकांचा सण आहे ईद उल फित्र. इट मार्क्स द एंड ऑफ रमजान, म्हणजे रमजानचा जो महिना असतो त्याचा काय हा एंड आहे. द हॉली मंथ ऑफ फास्टिंग. इट मार्क्स द एंड ऑफ रमजान, म्हणजे रमजानचा जो पवित्र महिना आहे. हॉली म्हणजे काय, पवित्र. आणि त्या पवित्र महिन्यात जी फास्टिंग असते, फास्टिंग म्हणजे उपवास, त्याचा काय हा एंड आहे. कोणत्या दिवशी? ईद उल फित्रच्या दिवशी. पीपल ड्रेस इन फाईन क्लोथ्स, दे ऑफर नमाज. पीपल ड्रेस इन फाईन क्लोथ्स म्हणजे छान छान कपडे घालतात आणि काय करतायत ते? नमाज. नमाज म्हणजेच त्यांच्या प्रार्थना ज्या आहेत त्या मॉस्क्यूमध्ये करतायत. मॉस्क्यू म्हणजे काय? मस्जिद. पीपल ग्रीट अँड विश वन अनदर ईद मुबारक. एकमेकांना काय करतायत लोक? ईद मुबारक असं विश करतात. पीपल ईट स्पेशल डिश कॉल सेवया. त्यांच्या शेवया ज्या असतात रमजानच्या, त्या काय करतायत ते या दिवशी बनवून खातायत. नेक्स्ट आहे गुरुपुरब. नाव गुरुपुरब हा कोणाचा सण आहे? शीख लोकांचा सण आहे. जसं आपण रमजान मुसलमानांचा पाहिला तसं. गुरुपुरब इज सेलिब्रेटेड बाय द सिख्स टू रिमेंबर देअर 10 शीख गुरुज. म्हणजे हा शीख लोक काय करतायत? सेलिब्रेट करतायत. कशासाठी? त्यांचे जे 10 शीख गुरु जे आहेत त्यांना त्यांच्या आठवणीमध्ये. अँड देअर नोबल डीड्स. नोबल म्हणजे काय? चांगले कामं. त्यांनी जे डीड्स, चांगले जे कामं केले आहेत 10 गुरूंनी, ते आठवण्यासाठी आणि ते सेलिब्रेट करण्यासाठी ते गुरुपुरब साजरी करतायत. इट इज ऑल्सो मार्क्ड ॲज द बर्थ ॲनिव्हर्सरी ऑफ देअर फर्स्ट गुरु, गुरु नानक. आणि हेच गुरुपुरब जे आहे ते काय आहे? बर्थ ॲनिव्हर्सरी आहे. म्हणजे काय? जयंती. बर्थ ॲनिव्हर्सरी म्हणजे काय? जन्माचा दिवसाची ॲनिव्हर्सरी, किंवा आपण म्हणतो मराठीत त्याला जयंती, ऑफ देअर फर्स्ट गुरु, गुरु नानक. त्यांचे पहिले गुरु, गुरु नानक जे आहेत त्यांची जयंती. गुरु ग्रंथ साहिब. गुरु ग्रंथ साहिब विच इज द हॉली बुक ऑफ द सिख्स इज टेकन आउट इन प्रोसेशन. तर गुरु ग्रंथ साहिब जो आहे हा काय? त्यांचा एक पवित्र ग्रंथ आहे. तर तो ग्रंथ ते बाहेर काढतायत आणि काय करतायत? त्याची मिरवणूक काढतायत. टेकन आउट इन प्रोसेशन म्हणजे काय? त्याची मिरवणूक काढणे. फूड इज सर्व्ड फॉर फ्री ॲट कम्युनिटी किचन. फूड इज सर्व फॉर फ्री ॲट कम्युनिटी किचन कॉल्ड लंगर्स. म्हणजे कम्युनिटी म्हणजे काय? पूर्ण समाज. पूर्ण समाज एकत्र येऊन काय करतोय? फ्रीमध्ये फूड वाटतोय. त्यालाच काय म्हणतो आपण? लंगर्स. कळले? जसं आपल्याकडे भंडारा असतो तसं त्यांच्याकडे काय असतं? त्याला काय म्हणतात? लंगर्स. नेक्स्ट आहे होली. होली इज फेस्टिवल ऑफ कलर्स. चिल्ड्रन यूज वॉटर गन्स. ते वॉटर गनलाच काय म्हणतो आपण? पिचकारी. टू स्प्रे वॉटर ऑन वन अनादर, म्हणजे एका दुसऱ्यावर वॉटर, रंगाने भरलेलं वॉटर टाकण्यासाठी. अडल्ट स्मिअर कलर्स. इट इज द फेस्टिवल ऑफ मेरीमेंट अँड जॉय. म्हणजे मेरीमेंट म्हणजे आनंदी आणि जॉय म्हणजे पण आनंदाचाच भाग आहे. फेस्टिवल ऑफ मेरीमेंट अँड जॉय. वी शूड नॉट प्ले विथ कलर्स कंटेनिंग केमिकल्स. आणि आपण काय केलं नाही पाहिजे? वी शूड नॉट प्ले म्हणजे काय? आपण खेळलं नाही पाहिजे कशाशी? कलर्स कंटेनिंग केमिकल, म्हणजे ज्या कलर्समध्ये केमिकल्स आहेत अशा कलर्सशी आपण खेळलं नाही पाहिजे. नेक्स्ट आहे ख्रिसमस. ख्रिसमस इज सेलिब्रेटेड एव्हरी इयर ऑन 25th ऑफ डिसेंबर ॲज द बर्थडे ऑफ लॉर्ड जीजस क्राइस्ट. म्हणजे जीजस क्राइस्ट यांचा जो बर्थडे आहे का नाही, कधी असतो तो? 25th डिसेंबर. ओके.
लॉर्ड जीसस क्राइस्ट यांचा बर्थडे असतो, त्याच्यासाठी दरवर्षी ख्रिसमस हा सेलिब्रेट केला जातो. पीपल विश मेरी ख्रिसमस टू ईच अदर अँड एक्सचेंज स्वीट्स अँड गिफ्ट्स. म्हणजे स्वीट्स अँड गिफ्ट्स एकमेकांना देत आहेत आणि काय विश करतायत, मेरी ख्रिसमस. ख्रिसमस ट्रीज आर डेकोरेटेड विथ लाईट्स अँड बेल्स. ख्रिसमस ट्रीज ज्या आहेत त्या लाईट आणि बेल्स लावून डेकोरेट केल्या जात आहेत. ख्रिसमस कॅरल्स आर संग. म्हणजे ख्रिसमसचे जे कॅरल्स म्हणजे आपल्याकडे जशी गाणे असतात गणपतीत लावतो आपण, तसे त्यांचे गाणे असतात ते गायले जातात. संग म्हणजे काय, गाणे गायले जातात. लास्ट वन आहे पोंगल. नाव पोंगल इज इम्पॉर्टंट फेस्टिवल ऑफ तामिळनाडू. पोंगल कुठलचा फेस्टिवल आहे, तामिळनाडूचा. इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचा. इट इज सेलिब्रेटेड फॉर 4 days इन जानेवारी. ज्यावेळेस जानेवारीत आपल्याकडे संक्रांत असती त्यावेळेसच त्यांच्याकडे पोंगल असतो. आणि हा किती दिवस सेलिब्रेट केला जातो, 4 days. द रेन, द सन अँड द कॅटल आर वर्शिप्ड. म्हणजे काय, रेन म्हणजे काय, पाऊस. सन म्हणजे काय, सूर्य. कॅटल म्हणजे काय, आपल्या ज्या गाई म्हशी बकऱ्या वगैरे असतात त्यांना काय म्हटलं जातं, कॅटल. आर वर्शिप्ड म्हणजे काय, पूजा केली जाते यांची. ॲज दे ब्रिंग अ गुड हार्वेस्ट ऑफ क्रॉप्स. म्हणजे चांगलं जे उत्पन्न आणतायत, आहे की नाही. कोण कोण चांगलं उत्पन्न आणतंय आपल्याला, पाऊस आणतोय, सण आणतो, सूर्य आणतोय आणि गाय म्हशी आणतायत. कशातून, शेतीतून. गुड हार्वेस्ट ऑफ क्रॉप्स म्हणजे काय, शेतीतून चांगलं उत्पन्न जे आणतायत, शेतीतून चांगले पिकं जे घ्यायला मदत करतायत, तर यांची पूजा केली जाते. ओके. स्पेशल डिश कॉल्ड पोंगल मेड ऑफ राईस अँड जॅगरी इज इटन. नाऊ ही कोणची डिश आहे, पोंगल म्हणलं जातं याला. कशाची बनवलेली आहे ती, राईस आणि जॅगरी म्हणजे तांदूळ आणि गुळाची बनवलेली असते. ही डिश खाल्ली जाते. इथं चित्रात दाखवल्याप्रमाणे बघा, गायीची पूजा केली जाते आणि इथं एक डिश बनवतायत. ओके.